आता पाहूया बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। वाल्मी कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार। पोटदुखीचा त्रास होत असल्यानं काल रात्रीपासून आयसीयू मध्ये उपचार सुरू। वाल्मी कराडवर व्यवस्थित उपचार करा, नाहीतर वैद्यकीय कारणास्तव गुन्ह्याला पूर्णविराम देण्यासाठी कराडला मारून तर टाकणार नाही ना, अशी भीती। तृप्ती देसाई यांचा आरोप। 30 डिसेंबरला कराडसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले, अंजली दमानी यांचा दावा। सीसीटीव्ही फुटेज समोर शिवलिंग मुराळीच्या गाडीसारखी गाडी कराडच्या ताफ्यात। सरपंच संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या मारेकरांना फासावर लटकवलं पाहिजे। चौकशीत दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, अजित पवारांची ग्वाही। बीड हत्या प्रकरणात केजच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षकांची चौकशी। एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून आयपीएस कमलेश मीना यांची चौकशी। बीड प्रकरणी कोर्टानं हस्तक्षेप करावा, अंजली दमानी यांचं मुख्य न्यायमूर्तींना पत्र। नवे व्हिडिओ समोर येताना तपास संपला असं कसं सांगू शकतात, दमानी यांचा सवाल। पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू। एसआयटी प्रमुखांसोबत चर्चा केल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। तर माझ्या भावाच्या हत्येतील आरोपींना फाशी झाल्यावर समाधान मिळेल, धनंजय देशमुखांची मागणी। बीडमधील आवादा कंपनी खंडणी प्रकरणी वकिलांनी वाल्मी कराडचा जामीन अर्ज मागे घेतला। पोटदुखीचा त्रास झाल्यानं वाल्मी कराडवर सध्या उपचार सुरू। ज्योती जाधवच्या नावे वाल्मी कराडनं लातूरमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप। लातूर टेंभुर्णी महामार्गाजवळ ज्योती जाधवच्या नावे 4 ते 5 एकर जमीन।